नमस्कार मित्रांनो, ॲग्रिकट्टा यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, दिनांक 31 मे 2024 रोजी आपण पेसा केस संदर्भात एक सुप्रीम कोर्टामध्ये RTI दाखल केली होती. या RTIमध्ये आपण कोणकोणते प्रश्न विचारले होते? तर एक्झॅक्ट डेट ऑफ हिअरिंग ऑफ पेसा केस म्हणजे जी एक्झॅक्ट डेट आहे ती आपण विचारलेली होती. आपण एकूण 4 प्रश्न विचारलेले होते. त्यातील पहिला प्रश्न होता एक्झॅक्ट डेट ऑफ हिअरिंग ऑफ पेसा केस. त्यानंतर व्हाय इट्स व्हेरी लेट फॉर अपडेट म्हणजे पेसा केसच्या अपडेट बाबतीत कशामुळे इतका उशीर होत आहे हाही प्रश्न विचारला होता. व्हाय पेसा केस इज नॉट इन व्हॅकेशन लिस्ट म्हणजे सुप्रीम कोर्टाला 7 जुलैपर्यंत ज्या सुट्ट्या आहेत या सुट्ट्यामध्ये काही केसची सुनावणी होणार होती. त्या सुनावणीच्या लिस्टमध्ये पेसा केसबद्दल कशामुळे पेसा केस कशामुळे इनलिस्ट केलेली नाहीये, या लिस्टमध्ये पेसा केस का नाहीये असाही प्रश्न विचारण्यात आलेला आहे. त्यानंतर या पेसा केसचा इम्पॅक्ट काय होणार आहे व्हॅकन्सीजवर आपण या ठिकाणी स्क्रीनशॉट बघू शकता. आपण हे सर्व 4 प्रश्न विचारले होते. या प्रश्नांची उत्तरे आपल्याला मिळाली आहेत का? चला मग बघूया. आपल्याला पेसा केस RTIचा रिप्लाय आलेला आहे. ते आपण कम्प्युटर स्क्रीनवर बघूया. मित्रांनो, पुढील प्रक्रिया आपण स्क्रीनवर समजून घेऊया. या ठिकाणी बघू शकता आपल्याला सुप्रीम कोर्टाच्या साईटला व्हिजिट करायचे आहे. सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया या ठिकाणी आपण क्लिक करूया. त्यानंतर पुढे आपल्याला ई सर्व्हिसेस यामध्ये ऑनलाईन RTI पोर्टल यावर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर पुढील पेज ओपन होणार आहे. या ठिकाणी आपल्याला ऑनलाईन RTI पोर्टल यावर क्लिक करायचे आहे. क्लिक हिअर टू व्ह्यू RTI ऑनलाईन पोर्टल. या ठिकाणी आय हॅव रीड अँड अंडरस्टूड वर क्लिक करून आपल्याला प्रोसीड करून घ्यायचे आहे. त्यानंतर मी लॉग इन करून घेतो आणि नंतर तुम्हाला पुढची प्रक्रिया दाखवतो. मित्रांनो, लॉग इन केल्यानंतर आपल्याला एक PDF डाउनलोड करावी लागणार आहे. ती म्हणजे ही असणार आहे. फायनल स्टेटस ऑफ ROWCZ हे आपला रिक्वेस्ट नंबर आहे. त्यानंतर पुढे बघा ॲप्लिकंट नेम वगैरे माहिती दिलेली आहे. आपण कधी RTI फाईल केली तर ती केलेली आहे 31/5/2024 रोजी. तर रिक्वेस्ट फाईल विथ सेंट्रल पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर. त्यानंतर आपण विचारलेले प्रश्न दिलेले आहेत. प्लीज इन्फॉर्म अस एक्झॅक्ट डेट ऑफ हिअरिंग ऑफ पेसा केस 2023. त्यानंतर इतका उशीर का होत आहे पेसा केस अपडेट साठी हे पण विचारले. त्यानंतर पेसा केस व्हॅकेशन लिस्टमध्ये का ऍड केली नाही हे पण विचारले. आणि चौथा प्रश्न विचारला होता वॅकन्सीजवर काही इम्पॅक्ट होणार आहे का. त्यानंतर आपल्याला रिप्लाय जो आलेला आहे तो आलेला आहे 18 जून 2024 रोजी. तर काय आलेला आहे तर त्यांनी रिमार्क दिलेला आहे धिस CPIO हॅज नील इन्फॉर्मेशन म्हणजे मित्रांनो याबद्दलची ते इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करू शकणार नाही. आता यानंतर पुढील प्रक्रिया आपण काय करू शकतो. तुम्हाला जर काही सजेशन असतील तर तुम्ही त्या कमेंट करून सांगायच्या आहेत. आपण त्यावर नक्की काहीतरी करूयात. सर्वांनी मिळून केले तरच होणार आहे मित्रांनो. मी एकटा प्रयत्न करून काही उपयोग नाहीये. आपण सर्वांनी सपोर्ट करा आणि याबद्दल काय करता येते हे कमेंट करून नक्की सांगा. अशाच नवनवीन अपडेट आपण या चॅनलवर घेऊन येत असतो. त्यामुळे ॲग्रिकट्टा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.